आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। अजित पवारांबाबत एका कथित ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा रंगली आहे। या क्लिपमध्ये पक्षातीलच दोन नेत्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे मात्र पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना अजूनच उधाण आलंय। आणि या सगळ्या घटनांमुळे राष्ट्रवादीमध्ये सध्या सर्व काही ठीक नाही अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात। पाहूयात। राष्ट्रवादी ऑडिओ क्लिपमुळे अडचणीत। कोणत्या दोन नेत्यांनी अजितदादांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली? पार्थ पवारांची फडणवीसांसोबत खलबत, राजकारणात उलथापालथ। राष्ट्रवादीत सध्या काहीही अलबेल नाही यावर गेल्या काही दिवसात अनेकदा शिक्कामोर्तब झालंय आणि याचाच आता एक नवा अध्याय सुरू होतोय। या अध्यायात महत्त्वाची ठरणारे एक ऑडिओ क्लिप। ही ऑडिओ क्लिप सध्या ना पत्रकारांच्या हाती आहे ना सोशल मीडियात। मात्र याच्या चर्चांनीच अजित पवार गटात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये अजितदादांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली आहे। दोन नेत्यांमधला संवाद असल्याची माहिती मिळतेय। हे दोन्ही नेते अजित पवार गटातील असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीच्या दुसऱ्या एका नेत्यानं ही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केली। ज्या नेत्यानं ही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केली त्यानंच अजित पवारांना ही क्लिप ऐकवली। यानंतर काही दिवसातच अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं। या घटनेनंतर ही ऑडिओ क्लिप पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांना देखील ऐकवली आहे। आता एक चर्चा अशी सुद्धा आहे की कुठला तरी ऑडिओ आहे, त्या ऑडिओमध्ये एक कुठला तरी प्रमुख नेता अजितदादांबद्दल अजितदादा जिवंत असताना अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललेला आहे। आणि हा ऑडिओ जो आहे, जो आम्ही ऐकण्यात आहे, तो कदाचित सुनेत्रा काकींनी सुद्धा आणि पार्थने सुद्धा तो ऐकलेला आहे। तो काय ऑडिओ, कशा प्रकारचा ऑडिओ, त्याच्यामध्ये कोण बोलतंय, कोणाबद्दल बोलतंय आणि कुठल्या लेवलला जाऊन बोलते दादांच्या बाबतीत, अजितदादांच्या बाबतीत, हे कधीतरी पुढे येऊन त्यांनी सांगावं। ज्या व्यक्तीने ते ऐकलेलं आहे त्या व्यक्तीने ही गोष्ट मला तिथं सांगितलेली आहे। मी स्वतः ते ऐकलेलं नाही, पण एका व्यक्तीकडे तो ऑडिओ आहे आणि मला असं कळतं की ज्या व्यक्तीने तो खरं रेकॉर्ड केलेला आहे त्या व्यक्तीने मात्र तो सुनेत्रा काकींना आणि पार्थला ऐकवलेला आहे आणि हे पत्र यायच्या आधी ऐकवलेलं आहे असं आम्हाला कळलं। मी अतिशय जबाबदारीने एक अजितदादांचा जवळचा कार्यकर्ता आणि त्या परिवाराच्या अत्यंत जवळचा असल्याचा कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी सांगू शकतो। अजितदादांना हयातीत, त्यांच्या हयातीमध्ये अलीकडच्या काळात सगळ्यात जास्त छळ कोणी केला असेल तर तो रोहित पवारांनी केला। अजितदादांना प्रचंड मानसिक त्रास जर कोणी दिला असेल तर रोहित पवारांनी दिला। ही ऑडिओ क्लिप रोहित पवारांकडे असेल तर त्यांनी ती द्यावी, त्याचा आपण फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू, आपण त्या ठिकाणी त्याची सत्यता पडताळू। आजकाल तुमच्या माझ्या आवाजामध्ये सहज 2000 रुपयाचं सबस्क्रिप्शन ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं चॅट जीपीटीचं घेतलं की तुमचा माझा आवाजसुद्धा ॲज इट इज काढता येतो। त्यामुळं असल्या आजच्या काळात तरी किमान कुठल्या तरी ऑडिओ क्लिपवर आधारित आपल्यासारख्या जबाबदार पत्रकारांनी त्याच्यावर एवढा प्रश्न विचारावा आणि तो राष्ट्रीय मुद्दा करावा, राज्य मुद्दा करावा असं मला वाटत नाही। रोहित पवारांना बालिश मुद्दे उपस्थित करायची सवय लागलेली आहे, त्यामुळे त्यांनी काय मुद्दा उपस्थित केला आहे ऑडिओ क्लिपचा ते काय मी तर काय पाहिलं नाही। मला एवढंच सांगायचे, ऑडिओ क्लिप काही मी ऐकली नाही, हे मी मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे। ऐकली आहे सुनेत्रा काकींनी आणि पार्थली, त्यांना जाऊन तुम्ही विचारा क्लिपमध्ये काय होतं, काय बोललं गेलं, कुठल्या लेवलला बोललं गेलं दादांबद्दल, हे तुम्हाला तुमचेच नेते त्या ठिकाणी सांगतील। ही ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी ऐकल्यानंतर राष्ट्रवादीत धुसफूस वाढू लागली असं बोललं जात आहे। यानंतर सुनेत्रा पवारांनी सूत्र हाती घेत राष्ट्रवादीत मोठे बदल केल्याचीही चर्चा आहे। या बदलानंतर राष्ट्रवादीच्या आर्थिक नाड्या देखील पवार मायलेकरांच्या हाती आल्या आहेत। याच बदलाचा संबंध रोहित पवारांनी पक्षात झालेल्या गैरव्यवहाराशी देखील जोडलाय। जो खर्च काय झाला असेल, आता नवीन ज्यांना तेच ब्युटी पार्लरचा खर्च वगैरे जो काय तिथं त्याच्यामध्ये असेल तर पूर्वी त्याच्यातून खर्च होता तर दादांना चालत नव्हता। आता त्यावेळेस ट्रेजरीची नाहीतर पक्षाच्या तिजोरीच्या चाव्या काही विशिष्ट लोकांकडे होत्या, आज त्यांच्याकडे नाहीयेत। नवीन व्यक्ती आता त्याच्यावर बसलेली आहेत, कदाचित पार्थच बसलेला असावा। पार्थली ऑडिट करावं, काय झालं कसं झालं हे समजून घ्यावं आणि जर पूर्वीच्याच पद्धतीने एखादी पार्टी चालत असेल तर उद्या जाऊन पार्टीला आर्थिक सुद्धा अडचणी येऊ शकतात। आमच्या पक्षाच्या अंतर्गत आता रोहित पवारांनी आमदारकी सोडून आता त्या ठिकाणी सीए फॉर्म वगैरे काढली आहे का नाही असं म्हणायला लागेल। त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा ना,
आमच्या पक्षात तर हिशोबामध्ये काय गडबड असेल तर आम्ही आमच्या ऑडिटरला विचारू, नीट तपासून बघ बाबा कुठं चुकीचं काय झालंय का, त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी तपासून घेऊ ना. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नेतृत्व, पदवाटप आणि अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे आणि या घडामोडीच्या केंद्रस्थानी आहेत पार्थ पवार. शनिवारी रात्री पार्थ पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा निवासस्थानी गुप्त भेट घेतली. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथीचे संकेत दिले जात आहेत. पार्थ पवार शनिवारी रात्री उशिरा थेट वर्षा बंगल्यावर पोहोचले. ते एकटेच या भेटीसाठी गेले होते. कोणताही अन्य नेता सोबत नव्हता. मुख्यमंत्री फडणवीस आणि पार्थ पवार यांच्यात जवळपास 45 मिनिटं ते पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र या भेटीमागील नेमकं कारण अजूनही अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. काल मला पार्थ पवार येऊन भेटले. काही 2-3 प्रशासनिक विषय होते, काही राजकीय विषय होते, त्याच्यावर त्यांनी माझ्याशी चर्चा केली. मला असं वाटतं की आम्ही मित्रपक्ष आहोत, त्यामुळे ते मला येऊन भेटणं ही काही फार मोठी बातमी आहे असं मला वाटत नाही. ही भेट अशा वेळी झालेली आहे जेव्हा राष्ट्रवादीत मोठे अंतर्गत कलह सुरू आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांबाबत निर्माण झालेला गोंधळ, कार्यकारिणीत झालेले बदल, ज्येष्ठ नेत्यांमध्ये असलेली अस्वस्थता यामुळे राष्ट्रवादीत सध्या सगळं काही आलबेल नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळली आणि त्याचवेळी पार्थ पवार यांचा पक्षातील हस्तक्षेप आणि भूमिका वाढत असल्याची चर्चा आहे. यामुळे काही ज्येष्ठ नेते नाराज असल्याचंही बोललं जात आहे आणि हीच नाराजी राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी शरद पवारांकडेही बोलून व्यक्त केल्याचं समोर येत आहे. एकीकडे राष्ट्रवादीत वाढती नाराजी, दुसरीकडे पार्थ पवारांची अचानक वर्षावर भेट आणि त्यातच चर्चेत आलेली ऑडिओ क्लिप. या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.